नमस्कार. आज आपण एका अनोख्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. हा प्रवास कुठल्या भौगोलिक सीमेपलीकडचा नाही, तर तो आपल्याच अंतर्मनाच्या दिशेने जाणारा आहे. जीवनाच्या धावपळीत, अपेक्षांच्या गर्दीत आणि सततच्या ताणतणावात हरवलेली शांतता कशी शोधायची, हे आज आपण सखोलपणे जाणून घेणार आहोत. डॉक्टर जो डिस्पेन्सा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाला बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली ऊर्जा बदलणे, ते विद्युत चुंबकीय क्षेत्र बदलणे जे आपण जगात उत्सर्जित करत आहोत. ही कल्पना केवळ आध्यात्मिक नाही, ती विज्ञान आहे, कंपन आहे आणि आपल्या वास्तवाचं मूळ आहे. आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी हरवलं आहे. आपण सतत धडपडतो, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी सिद्ध करण्यासाठी. पण या धावपळीत आपण आपल्याच मनाशी संवाद साधायला विसरून जातो. शांतता म्हणजे फक्त आवाजाचा अभाव नाही, तर ती मनाची एक अशी अवस्था आहे जिथे विचारांचा कल्लोळ शांत होतो आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतःला अनुभवू शकतो. ही शांतता आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते, मग तो निसर्ग असो, तंत्रज्ञान असो किंवा आपले नातेसंबंध असोत. आज आपण या प्रत्येक पैलूचा शांततेच्या शोधात कसा उपयोग करायचा हे विस्तृतपणे पाहणार आहोत. 1. निसर्गाचे निःशब्द शिक्षण, माती आणि आत्म्याचा अनुबंध. कल्पना करा, तुम्ही एका विस्तीर्ण शांत जंगलात उभे आहात. पहाटेची कोवळी किरणे तुमच्या चेहऱ्यावर पडत आहेत. हवेत मातीचा ओलसर पानांचा सुगंध दरवळतोय. इथे कसलीही घाई नाही, कसलीही चिंता नाही. इथे फक्त तुम्ही आहात आणि या पृथ्वीचं अथांग शांत अस्तित्व आहे. निसर्ग आपल्याला कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे शांतता देतो. मी गेली 40 वर्षे या जंगलात आहे. या झाडांनी, या नद्यांनी मला जे काही शिकवलंय ते कुठल्या पुस्तकात किंवा शाळेत शिकायला मिळालं नाही. शहरात लोक पैशामागे धावतात, वेळेमागे धावतात. पण इथे प्रत्येक झाड, प्रत्येक प्राणी आपापल्या वेळेनुसार जगतो. पहाटे पक्षी गातात, दुपारी शांतता असते, संध्याकाळी वारा गातो. निसर्ग कधीही घाई करत नाही, तरीही सर्व काही पूर्ण करतो. मी जेव्हा खूप अस्वस्थ असतो तेव्हा या झाडांच्या सानिध्यात येतो. त्यांच्या श्वासात माझा श्वास मिसळतो आणि माझं मन शांत होतं. निसर्गाची शक्ती केवळ त्याच्या बाह्य सौंदर्यात किंवा भव्यतेत नाही, तर ती आपल्या आत्म्याला उपचार देते. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्यातील ताण, चिंता आपोआप विरून जातात. वृक्ष, नद्या, पर्वत, पक्षी हे सर्व आपल्याला एक अदृश्य ऊर्जा प्रदान करतात. ही ऊर्जा आपल्याला आपल्या मूळ अस्तित्वाशी जोडते, आपल्याला आठवण करून देते की आपणही या विशाल सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहोत. आपले कंपन निसर्गाच्या कंपनाशी जुळते तेव्हा एक अद्भुत सामंजस्य साधले जाते. मला आठवतंय, मी जेव्हा पहिल्यांदा एव्हरेस्ट बेस कॅम्पवर गेलो होतो तेव्हा तिथलं वातावरण पाहून स्तब्ध झालो. प्रचंड थंडी, पण मनाला एक वेगळीच ऊब मिळाली. मी तिथल्या प्रत्येक क्षणाचे फोटो काढले, पण त्या क्षणाचा अनुभव कॅमेऱ्यात पकडता येत नाही. तो अनुभव मनात राहिला. डोंगराच्या शिखरावर पोचल्यावर जेव्हा तुम्ही चारी बाजूनी निसर्गाची भव्यता पाहता तेव्हा तुमच्या समस्या किती लहान आहेत हे कळतं. तेव्हा वाटतं आपण उगाच छोट्या गोष्टींचा ताण घेतो. निसर्ग आपल्याला मोठ्या चित्राकडे पाहायला शिकवतो. तो आपल्याला सांगतो, तू एक लहानसं कण आहेस या विश्वातील. शांत हो, सर्व काही ठीक आहे. निसर्गात आपण आपले खरे स्वरूप अनुभवतो. शहरातल्या गजबजाटात आपण अनेक मुखवटे घालून जगत असतो, अनेक भूमिका पार पाडतो. पण निसर्गात गेल्यावर ते मुखवटे गळून पडतात. तिथे तुम्ही फक्त तुम्ही असता. तुमचे खरे व्यक्तिमत्व, तुमची खरी ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच निसर्गात वेळ घालवणे हे आत्मशोधाचे एक महत्त्वाचे साधन आहे. ते आपल्या मनाला शुद्ध करते, आपल्या आत्म्याला नवी ऊर्जा देते आणि आपले कंपन सकारात्मक दिशेने वळवते. लहान मुलांना निसर्गात मोकळे सोडल्यावर ते सहजपणे शांत होतात. ते मातीत खेळतात, फुलपाखरांचा पाठलाग करतात, पक्ष्यांचे आवाज ऐकतात. त्यांच्यासाठी निसर्ग म्हणजे एक खेळाचे मैदान आणि एक शांतता देणारे घर. आपण मोठे झाल्यावर ही सहजता का विसरतो? निसर्गाशी आपले असलेले जन्मजात नाते पुन्हा जोडल्यास आपण अनेकदा हरवलेली ती शांतता परत मिळवू शकतो. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम करतो. तो आपल्याला संयम शिकवतो, स्वीकार करायला शिकवतो आणि आपल्या आंतरिक आवाजाला ऐकण्यासाठी जागा निर्माण करतो. शहरातील वेगवान जीवनात
जिथे प्रत्येक गोष्टीत घाई असते तिथे निसर्ग आपल्याला थांबायला आणि श्वास घ्यायला शिकवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की जीवनाचा वेग नेहमीच वाढलेला नसतो. कधीकधी मंद गतीने चालण्यातही खरी शांतता दडलेली असते. निसर्गाची प्रत्येक गोष्ट, पानांची सळसळ, पाण्याची खळखळ, वाऱ्याची झुळूक, हे सर्व आपल्याला एक नैसर्गिक ताल शिकवतात, ज्यामुळे आपले मन आणि शरीर एका सुसंवादातील स्थितीत येतात. या सुसंवादातूनच खरी शांतता प्रकट होते. निसर्गात आपल्याला आपली खरी शक्ती आणि मर्यादा कळतात. तो आपल्याला शिकवतो की बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक ऋतूचे स्वतःचे सौंदर्य आहे. ही शिकवण आपल्याला जीवनातील बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार करते आणि भविष्याची चिंता कमी करते, ज्यामुळे आपल्या मनात अधिक शांतता येते. 2. तंत्रज्ञानाचे वरदान, डिजिटल शांततेची निर्मिती. आजच्या डिजिटल युगात निसर्गापासून दूर राहणाऱ्या अनेक लोकांसाठी शांतता शोधणे हे एक मोठे आव्हान ठरू शकते. आपला बहुतेक वेळ स्क्रीनसमोर जातो. सामाजिक माध्यमांच्या जगात आपण हरवून जातो. हे तंत्रज्ञान जे आपल्याला जगाशी जोडते, तेच आपल्यासाठी एक शांत प्रेरित कसे ठरू शकते? हे तंत्रज्ञान जे आपल्याला अनेकदा व्यस्त करते, तेच आपल्यासाठी एक शांत आश्रयस्थान कसे बनू शकते? माझा दिवस कोड लिहितो, मीटिंग्स घेतो आणि सतत नवीन तंत्रज्ञान शिकत राहतो. कामाचा ताण प्रचंड असतो. एका वेळे मला वाटले की माझ्या जीवनात फक्त कामाचा ताणच उरला आहे. पण मी गेल्या काही वर्षांपासून एक नवीन सवय लावून घेतली आहे. मी माझ्या स्मार्टफोनमधील ध्यान ॲप्स वापरतो. यात शांत करणारे निसर्गाचे आवाज, मार्गदर्शित ध्यान आणि श्वास घेण्याचे व्यायाम असतात. सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही की हे कसं शक्य आहे, पण आता ते माझ्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. यामुळे मला दिवसाची सुरुवात शांत मनाने करता येते आणि कामाच्या ताणातही मी काही मिनिटांसाठी स्वतःला शांत करू शकतो. माझ्या आंतरिक कंपनात यामुळे खूप फरक पडला आहे. अगदी बरोबर. तंत्रज्ञान हे केवळ एक साधन आहे. त्याचा वापर कसा करायचा ते आपल्यावर अवलंबून आहे. आज अनेक ॲप्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट गॅजेट्स आपल्याला ध्यान, योगा, निसर्गाचे आवाज आणि शांत करणारे संगीत यासाठी मदत करतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी, प्रवासात किंवा घरी कधीही या साधनांचा वापर करून काही मिनिटांसाठी आंतरिक शांतता अनुभवू शकता. हे तंत्रज्ञान आपल्याला केवळ बाह्य जगाशी जोडत नाही, तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आवश्यक साधनेही पुरवते. प्रश्न फक्त योग्य निवडीचा आहे. कोणत्या तंत्रज्ञानाला आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतो? माझं घर, मुलं, संसार हे सगळं सांभाळताना मला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. सतत काहीतरी काम असायचं. कधीकधी मी चिडचिड करायची, पण माझ्या पतीने मला एक हेडफोन भेट दिला. त्यात शांत संगीत आणि ब्रेनवेव्ह थेरपीचे काही ट्रॅक्स होते. आता मी जेव्हा काम संपवून थकून जाते, तेव्हा 15 ते 20 मिनिटे ते लावून डोळे मिटून बसते. मला कळत नाही ते कसं होतं, पण मला खूप हलका आणि शांत वाटतं. जणू मी एका वेगळ्याच जगात जाऊन आले. माझी ऊर्जा सकारात्मक होते आणि मी परत नवीन उत्साहाने काम करू शकते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनात शांततेचे छोटे डिजिटल नंदनवन तयार करू शकतो. या नंदनवनात आपण काही क्षणांसाठी स्वतःला हरवून पुन्हा ताजेतवाने होऊ शकतो. हे आपल्याला दिवसाच्या धावपळीतही मानसिक संतुलन राखण्यास मदत करते आणि आपल्याला अधिक सकारात्मक ऊर्जा देते. आपल्या कंपनाला शांत आणि सकारात्मक बनवण्यासाठी तंत्रज्ञान एक महत्त्वाचे सहयोगी ठरू शकते. तंत्रज्ञान केवळ आपल्याला आरामच देत नाही, तर ते आपली जागरूकता वाढवण्यातही मदत करते. अनेक ॲप्स आपल्याला दर तासाला छोटा ब्रेक घेण्याची आठवण करून देतात, ज्यामुळे आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो. हे छोटे छोटे विराम आपल्या मनाला पुन्हा वर्तमान क्षणात आणतात आणि विचारांची गर्दी कमी करतात. आपल्या ऊर्जेला रिसेट करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. आज तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ते आपल्या हातात आहे. आपण त्याचा उपयोग स्वतःला गमावण्यासाठी न करता स्वतःला शोधण्यासाठी कसा करायचा हे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर तासनतास स्क्रोल करण्याऐवजी एक प्रेरणादायी पॉडकास्ट ऐकणे किंवा ध्यान ॲप वापरणे हे आपले कंपन त्वरित बदलू शकते. अशा प्रकारे तंत्रज्ञान केवळ एक साधन न राहता आपल्या शांततेच्या प्रवासातील एक शक्तिशाली मार्गदर्शक बनते. हे आपल्याला नवीन ज्ञानाशी, नवीन विचारांशी जोडते आणि आपल्या क्षमतेचा विस्तार करते, ज्यामुळे आपण अधिक जागरूक आणि शांत जीवन जगू शकतो. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आपल्या आवडीचे व्यायाम, योगासने
किंवा नृत्याचे क्लास घर बसल्या करू शकतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. ऑनलाईन कम्युनिटीजमध्ये सामील झाल्याने आपण सारख्या विचारसरणीच्या लोकांशी जोडले जाऊ शकतो, ज्यामुळे एकाकीपणा कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मानवी नातेसंबंधांचा आधार हृदयापासून हृदयापर्यंतचा संवाद. शांततेचा प्रवास केवळ आपल्या एकटेपणात किंवा निसर्गाच्या सानिध्यातच संपत नाही, तर तो आपल्या मानवी नातेसंबंधांमध्येही दडलेला आहे. आपले नातेसंबंध, कुटुंब, मित्र, सहकारी, समुदाय हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे घटक असतात. ते आपल्याला आनंद, प्रेम आणि आधार देतात, पण अनेकदा तेच आपल्या तणावाचे आणि चिंतेचे कारणही बनतात. मग अशा वेळी या नात्यांमध्ये शांतता आणि सामंजस्य कसे शोधायचे? आपले कंपन इतरांच्या कंपनावर कसा परिणाम करते आणि ते आपल्याला कशी शांतता देऊ शकतात? मी माझ्या करिअरमध्ये खूप यश मिळवलंय, खूप पैसा कमावला, पण एका वेळी मला जाणवले की मी माझ्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर जात आहे. मी खूप व्यस्त झालो होतो. माझ्या मुलांसोबत मी खेळायला जायचो नाही, पत्नीसोबत मन मोकळे बोलत नव्हतो. तेव्हा मला खूप एकटे वाटू लागले. ही एकटेपणाची भावना मला आतून पोखरत होती. मी ठरवले, आता वेळ काढायचाच. मी त्यांच्यासोबत फिरायला जायला लागलो, त्यांच्या आवडीनिवडी विचारू लागलो. हळूहळू आमचं नातं सुधारलं आणि आता मला त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांमध्ये जी शांतता आणि समाधान मिळतं ते कशातच नाही. त्यांच्यासोबतच्या सकारात्मक ऊर्जेने माझ्या जीवनातील अनेक ताण कमी केले. संवाद हा कोणत्याही नात्याचा आणि शांततेचा कणा आहे. अनेक गैरसमज आणि कटुता संवादाच्या अभावामुळे निर्माण होते. जेव्हा आपण मोकळेपणाने बोलतो, एकमेकांचे ऐकून घेतो आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नात्यांमधील गुंतागुंत कमी होते आणि जिथे गुंतागुंत कमी होते तिथे शांतता आपोआप येते. आपले शब्द आणि भावना आपल्या कंपनातूनच निर्माण होतात. त्यामुळे सकारात्मक संवाद महत्त्वाचा आहे. विश्वास, आधार आणि सहानुभूती हे नातेसंबंधातील शांततेसाठी आवश्यक आहेत. आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांच्यासोबत बोलल्यावर आपल्याला खूप हलकं वाटतं, मन शांत होतं. त्यांना आपण आपले म्हणतो. अशा नात्यांमध्ये वेळ आणि भावनांची गुंतवणूक करणे हे आपल्या मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे नाते आपल्या आत्म्याला पोषित करतात आणि आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बळ देतात. जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम आणि सहानुभूती देता, तेव्हा तीच ऊर्जा तुमच्याकडे परत येते आणि तुमचे कंपन उंचावते. माझ्या उतारवयात मला एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटली, ती म्हणजे जुने गैरसमज विसरून जाणे आणि माफ करायला शिकणे. मी अनेक वर्ष काही लोकांशी बोललो नाही, कारण काहीतरी जुने गैरसमज होते. पण आता मला वाटतं ते सर्व सोडून द्यायला पाहिजे. जेव्हा मी त्यांना माफ केलं तेव्हा मला खूप हलकं वाटलं. मनात कसलाच भार राहिला नाही. माफी मागणे आणि माफ करणे हे केवळ समोरच्या व्यक्तीसाठी नाही, तर स्वतःच्या शांततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. मनात द्वेष किंवा कटुता बाळगल्याने आपलेच कंपन नकारात्मक होते, ज्यामुळे शांतता दूर पळते. नातेसंबंधात माफ करायला शिकणे आणि पुढे जाणे हे देखील शांततेसाठी आवश्यक आहे. जुन्या कटू आठवणी किंवा गैरसमज मनात साठवून ठेवल्यास ते आपल्या मनाला शांतता मिळू देत नाहीत. माफ करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला मदत करणे नाही, तर स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणे आहे. जेव्हा तुम्ही माफ करता, तेव्हा तुम्ही स्वतःला स्वातंत्र्याची भेट देता आणि तुमच्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे वळवता. नातेसंबंधातील शांतता म्हणजे नेहमीच एकसारख्या विचारांचे असणे नव्हे, तर विचारांमधील भिन्नता स्वीकारणे आणि त्यातूनही एक सुसंवाद साधणे. हे आपल्याला अधिक सहनशील बनवते आणि इतरांच्या दृष्टिकोनाला समजून घेण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्या मनात अधिक शांतता येते. नातेसंबंध आपल्या जीवनाचा आरसा असतात. ते आपल्यातील कमतरता आणि सामर्थ्य दाखवतात. जेव्हा आपण आपल्या नात्यांमधून शिकतो आणि विकसित होतो, तेव्हा आपण स्वतःशी अधिक प्रामाणिक राहतो, ज्यामुळे आंतरिक शांतता वाढते. इतरांना समजून घेणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याला केवळ इतरांशीच नाही, तर स्वतःशीही अधिक शांततापूर्ण संबंध निर्माण करण्यास मदत करते. 4. आंतरिक परिवर्तन, ऊर्जा आणि कंपनाचे विज्ञान. आता आपण आपल्या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, आंतरिक परिवर्तन. डॉक्टर जो डिस्पेन्सा म्हणतात त्याप्रमाणे आपले जीवन बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली ऊर्जा बदलणे. ते विद्युत चुंबकीय क्षेत्र बदलणे जे आपण जगात उत्सर्जित करत आहोत. हे केवळ आध्यात्मिक तत्वज्ञान नाही, तर ते क्वांटम भौतिकशास्त्र आहे.
आपला प्रत्येक विचार, प्रत्येक भावना एक कंपन निर्माण करते. मानवी मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसोल सारखे हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि आपले कंपन नकारात्मक होते. या उलट जेव्हा आपण आनंदी किंवा शांत असतो तेव्हा आपल्या शरीरात एंडॉर्फिन सारखे हार्मोन्स तयार होतात, जे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात आणि आपले कंपन उंचावतात. आपले विचार आणि भावना हेच आपले विद्युतचुंबकीय क्षेत्र तयार करतात. आपल्या हृदयाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र आपल्या मेंदूपेक्षा 5000 पट अधिक शक्तिशाली असते. म्हणूनच जेव्हा आपले हृदय सुसंगतपणे कंपन करते तेव्हा आपले संपूर्ण शरीर आणि मन एका लयीत येते. प्रकटीकरण हे इच्छेच्या तीव्रतेवर नाही, तर कंपनाच्या सुसंगतीवर अवलंबून असते. आपण जे सतत विचार करतो तेच आपले कंपन म्हणते आणि तेच आपण आपल्या जीवनात आकर्षित करतो. घाई हे एक शांत विष आहे. ते फक्त तुमच्या विचारांमध्येच राहत नाही, ते तुमच्या शरीरातही राहते. तुमच्या उथळ श्वासांत, तुमच्या घट्ट पोटात, तुमच्या घट्ट छातीत. तुमची मज्जासंस्था ही वारंवारिता पकडते आणि तिला कंपन आदेशात बदलते. जेव्हा तुमचे मन समृद्धीची घोषणा करते तेव्हा तुमचे शरीर कमतरतेची घोषणा करते आणि ब्रह्मांड त्या गोष्टीवर प्रतिक्रिया देते जे उच्चतर कंपन करते. तुम्ही जे विचारता त्यावर नाही, तर तुम्ही जे अनुभवता त्यावर. योगाभ्यास आणि ध्यान आपल्याला आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला शिकवतात. जेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपल्या शरीरातील ताण कमी होतो. यामुळे आपले कंपन आपोआप उंचावते. हे एक प्रकारचे आंतरिक रिप्रोग्रामिंग आहे. जसे एखादे जुने सॉफ्टवेअर अपडेट केल्यावर ते अधिक कार्यक्षम बनते, तसेच आपल्या मनाला आणि शरीराला शांततेच्या कंपनावर रिप्रोग्राम करता येते. शांततेत एक पवित्र शक्ती आहे. शांततेत एक गौप्य किल्ली दडलेली आहे. जेव्हा तुम्ही नियंत्रण सोडता तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करायला लागते. सत्य हे आहे की तुम्हाला काहीतरी प्रकट होण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. तुम्हाला आरामात कंपन करायला शिकले पाहिजे आणि सर्व काही आपोआप यायला लागेल. आपल्या मनात येणारे विचार हे केवळ विचारांचे पुंजके नसून ती एक ऊर्जा असते. ही ऊर्जा आपल्या विद्युतचुंबकीय क्षेत्रातून बाहेर पडते आणि बाह्य जगाशी संवाद साधते. भीती, चिंता, अविश्वास हे कमी कंपनाच्या ऊर्जा आहेत, ज्या आपल्या इच्छित वास्तवाला आपल्यापासून दूर ढकलतात. या उलट लव, कृतज्ञता, विश्वास आणि शांतता या उच्च कंपनाच्या ऊर्जा आहेत, ज्या आपल्या इच्छित वास्तवाला आपल्याकडे आकर्षित करतात. हे विज्ञान आहे, माधू नाही. आपल्या आंतरिक स्थितीला बदलूनच आपण आपल्या बाह्य जीवनात बदल घडवू शकतो. आपण अनेकदा बाह्य परिस्थिती बदलण्याची वाट पाहत असतो, पण खरी शक्ती आपल्या आत आहे. आपले मन एका पैसे शक्तिशाली जनरेटरसारखे आहे, जे सतत कंपन निर्माण करते. जर आपण हे कंपन भीती, चिंता किंवा अभावावर आधारित ठेवले तर आपले जीवन त्याच गोष्टींना प्रतिबिंबित करेल. परंतु जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपले विचार आणि भावना बदलतो तेव्हा आपले कंपन उंचावते आणि समृद्धी, आनंद आणि शांततेला आपण आपल्या जीवनात आमंत्रित करतो. हे एका रेडिओ स्टेशनचे ट्यूनिंग बदलण्यासारखे आहे. योग्य वारंवारतेवर ट्यून केल्यास तुम्हाला हवे ते मसूक ऐकू येते. आपले जीवन हे आपल्या आंतरिक कंपनाचे देड प्रतिबिंब आहे. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हा आपल्याला कळते की आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत आणि आपल्या हातात शांततेची गुरुकिल्ली आहे. ही आंतरिक क्रांती केवळ वैयक्तिक शांतता आणत नाही, तर ती आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही सकारात्मक प्रभाव टाकते, ज्यामुळे एक शांततेपूर्ण समाजाची निर्मिती होते. 5. दैनंदिन सराव. शांततेचा मार्ग आपल्या हातात. आंतरिक परिवर्तन केवळ विचारांनी होत नाही, तर त्याला दैनंदिन सरावाची जोड लागते. शांततेच्या या प्रवासाला एक योजना असणे आवश्यक आहे, पण ती योजना कठोर नसून आपल्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे नेणारी असावी. चला तर मग शांततेचा हा प्रवास आपल्या दैनंदिन जीवनात कसा आणायचा ते पाहूया. 1. जागरूक विराम. दिवसातून काही वेळा, अगदी काही सेकंदांसाठी का होईना, थांबायला शिका. जिथे तुम्ही तुमच्या शरीरावर आणि श्वासावर लक्ष केंद्रित कराल. मोबाईल बाजूला ठेवा. विचारांची गर्दी थांबवा. हे तात्कालिकतेचे कंपन पॅटर्न निष्क्रिय करते आणि तुमच्या सिस्टमला उपस्थितीच्या क्षेत्रात पुन्हा आणते. हा सराव तुमचे कंपन रिसेट करतो. उदाहरणार्थ, कामाच्या मधोमध 5 मिनिटांचा ब्रेक घेऊन डोळे मिटून शांत बसा. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. हे तुमचे मन ताजेतवाने करेल. 2. सुरक्षिततेचे प्रशिक्षण. तुमच्या शरीराला अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवायला शिकवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर आयुष्यातील अशा एका क्षणाची आठवण करा जेव्हा तुम्ही सुरक्षित किंवा शांत अनुभवला होतात. ती भावना तुमच्या शरीरात पुन्हा आणा. याला अप्लाइड न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात.
असे केल्याने तुम्ही एक नवीन आंतरिक रसायनशास्त्र तयार करता आणि तुमचे क्षेत्र बदलू लागते. लहान मुलाप्रमाणे विश्वासाने जगा. 3. कंपनाचे निरीक्षण. दिवसभर तुमच्या स्वतःच्या कंपनाचे निरीक्षण करा. नकारात्मक भावनांना दाबून टाकण्याऐवजी त्यांना एक कंपन संकेत म्हणून स्वीकारा. जर एखादी गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करत असेल किंवा तुमच्यात घाई निर्माण करत असेल तर थांबा आणि निरीक्षण करा. स्वतःला विचारा, हे माझ्या जगण्याच्या पद्धतीशी सुसंगत आहे का? हा प्रश्न तुम्हाला ऑटोपायलटमधून बाहेर काढतो आणि तुम्हाला जागरूक निवडीची शक्ती परत देतो. तुम्ही तुमच्या भावनांचे मालक बनतात. 4. सकारात्मक घोषणा. केवळ शब्दांनी नाही तर भावनांनी भारलेल्या वाक्यांशांनी आपल्या क्षेत्राला सूचित करा. असे 1 किंवा 2 सकारात्मक पुष्टीकरण तयार करा जे तुमच्या त्या आवृत्तीला व्यक्त करेल जी आधीच तुमच्या इच्छेनुसार जगत आहे. नेहमी वर्तमानकाळाचा वापर करा. मी करेन असे ना म्हणता, मी आहे, मला वाटते, मी जगतो असे म्हणा. हे सतत करत राहिल्याने एक वाढती मजबूत कंपन प्रतिध्वनी निर्माण होते. तुम्ही जे आहात तेच तुम्ही आकर्षित करता. 5. कृतज्ञतेचा विधी. प्रत्येक दिवसाच्या शेवटी, भले तो दिवस कितीही आव्हानात्मक असो, 3 अशा गोष्टी लिहा ज्यांच्याबद्दल तुम्ही आभारी आहात. पण असे करा जणू तुम्ही येणाऱ्या गोष्टींसाठी धन्यवाद देत आहात, केवळ ज्या घडल्या आहेत त्यांच्यासाठी नाही. हे प्राप्त करण्याची वारंवारिता सक्रिय करते आणि क्षेत्राला सांगते की तुम्ही तयार आहात. तुम्ही आधीच समृद्धीला कंपन करत आहात, भले ती भौतिक रूपात प्रगट झाली नसली तरी. कृतज्ञता हे सर्वात शक्तिशाली कंपन आहे. 6. कंपनात्मक कृती. एक ठोस पण प्रतिकात्मक कृती निवडा जी तुम्हाला हव्या असलेल्या जीवनाचे प्रतिनिधित्व करते. जर तुम्हाला हलकेपणाने जगायचे असेल तर हलकेपणाने काम करायला सुरुवात करा. जर तुम्हाला प्रेम आकर्षित करायचे असेल तर अधिक प्रेम द्या. जर तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर कोणाला तरी त्यांच्या निर्णयापासून मुक्त करा. प्रत्येक कृती कितीही सूक्ष्म असली तरी क्षेत्रात एक बीज बनते आणि क्षेत्र त्याच कंपनासोबत प्रतिध्वनी करते ज्याने ते उत्सर्जित झाले होते. तुमचे कार्य तुमच्या कंपनाचे प्रतिबिंब असावे. 7. अदृश्य वेळेवर विश्वास. याचा अर्थ असा की हस्तक्षेप न करणे, घाई न करणे, कालक्रमानुसार परिणामाची मागणी न करणे. एक कंपन वेळ असतो ज्यामध्ये फेरफार करता येत नाही. तुमची भूमिका वारंवारिता राखण्याची आहे. ब्रह्मांडाची भूमिका अदृश्याला आकार देण्याची आहे आणि ते असे नेहमीच करते. पण ते तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही दरवाजाची राखण करणे थांबता. विश्वास ठेवा की योग्य वेळी सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचेल. 8. जागृतीवर ऊर्जा समीक्षा. उठण्यापूर्वी, तुमच्या मोबाईलला स्पर्श करण्यापूर्वी, बाह्य जगाशी जोडण्यापूर्वी तुमच्या कंपनाशी कनेक्ट व्हा. स्वतःला शांतपणे विचारा, मी या दिवसात किती वेळा चालणार आहे? मी प्रत्येक नजरेत, प्रत्येक शब्दात, प्रत्येक विचारात कोणती ऊर्जा घेऊन जाऊ इच्छितो? हा प्रश्न तुमच्या सकाळला पुन्हा परिभाषित करतो आणि एका चांगल्या प्रकारे तयार केलेल्या सकाळमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला बदलण्याची शक्ती असते. दिवसाची सुरुवात सकारात्मक कंपनाने करा. निष्कर्ष. शांततेचे प्रकटीकरण. ही योजना तुमची आहे. सोपी, सखोल आणि परिवर्तनकारी. यासाठी मोठ्या बाह्य परिवर्तनाची आवश्यकता नाही, पण त्यासाठी जागरूकता, हेतू आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. हे तुमच्या कंपनकोडला छोट्या छोट्या हावभावामध्ये पुन्हा लिहिण्यासारखे आहे, ज्याची पुनरावृत्ती केल्याने तुमच्या आजूबाजूचे क्षेत्र पूर्णपणे बदलते. जर या भाषणातील प्रत्येक शब्द ऐकताना तुम्हाला असे वाटले की सर्व काही इतके जास्त समजत आहे की हा योगायोग असू शकत नाही, तर कदाचित हीच ती पुष्टी आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता. कदाचित तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्ही वाचले असेल, पाहिले असेल, तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी सर्व काही केले असेल, पण नेहमीच काहीतरी कमी राहिले होते. तुकड्यांना एकत्र बसवण्याची गरज होती. स्पष्टतेची कमी होती, हलकेपणाची कमी होती, वास्तव परिणामांची कमी होती. आणि आता तुम्हाला समजले असेल की हे जास्त करण्याबद्दल नव्हते, तर वेगळ्या प्रकारे कंपन करण्याबद्दल होते.
जर या विषयवस्तूने तुमच्यातील अशा काही गोष्टीला स्पर्श केला असेल जे तुम्ही समजावू शकत नाही, जर एखाद्या क्षणी तुम्हाला असे वाटले की कोणीतरी अगदी तेच सांगत आहे जे तुमच्यासोबत होत होते, तर तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार आहात. या सर्व गोष्टींना तुमच्या दैनंदिन जीवनात संरचित पद्धतीने आणण्याचा एक सोपा, गहन आणि प्रभावी मार्ग आहे. डॉक्टर जो डिस्पेन्साचे द QRV मेथड हे पुस्तक तुमच्या मनाला पुन्हा प्रोग्राम करण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांचे जीवन जगण्यासाठी दररोज 5 मिनिटे देण्याचा मार्ग दाखवते. हे त्या लोकांसाठी आहे जे एकटे प्रयत्न करून थकले आहेत. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना एक स्पष्ट मार्गदर्शकाची गरज आहे, जो वास्तव दैनंदिन रुटीनमध्ये बसतो, साध्या स्टेप्सने जे तुमच्या कल्पनाला पुनर्गठित करतात आणि तुम्हाला त्या गोष्टीशी संलग्न करतात ज्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. तुम्हाला अधिक ढिली माहितीची आवश्यकता नाही, तुम्हाला दिशेची आवश्यकता आहे. तुम्ही या नवीन कल्पनासाठी तयार आहात. आता तुम्हाला संशय करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला अदृश्य परवानगीची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. एकमेव परवानगी जी कमी होती ती तुमची होती आणि आता ती दिली गेली आहे. हे झाले आहे, हे सक्रिय आहे, हे कंपन करत आहे. जर तुम्ही इथे काही ऐकले आहे त्याने तुमच्या आत काहीतरी असे महसूस केले आहे जे पूर्वी कधी झाले नव्हते, तर मोठ्याने बोला. टिप्पण्यांमध्ये लिहा, मी मौनात कंपन करतो आणि ब्रह्मांड माझ्यासाठी गतिमान होते. हे वाक्य केवळ टिप्पणी नाही, ही एक अधिक्रिया आहे, एक ऊर्जाशक्ती निर्णय क्षेत्रात एक स्वाक्षरी जो म्हणतो, मी तयार आहे, मी सोडून दिले आहे, माझ्यावर विश्वास आहे. आता घोषणा करण्याची पाळी तुमची आहे. शांतता तुमच्या आत आहे. ती शोधा, ती जगा.